नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीची। फोडाफोडीवरून शिंदेनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याची माहिती आहे। पण असं असलं तरी हायकमांड चव्हाणांच्या पाठीशी भक्कमपणे भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा अशा सूचना चव्हाणांना करण्यात आल्याचं कळतंय। तर दुसरीकडे ठाकरेंनी शिंदेना टोला लगावलाय, पाहूया। एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला। मी तक्रारीचा पाढा वाचणार रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणार आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपनं शिवसेनेच्याच माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यास सुरुवात केल्यामुळे शिंदेंनी थेट दिल्ली गाठली आणि अमित शहांसोबत 50 मिनिटं चर्चा केली। त्याचवरून उद्धव ठाकरेंनी शिंदेंना टोलाही लगावलाय। बाबा मला मारलं म्हणून काही जण दिल्लीला गेले असं उद्धव ठाकरे म्हणाले। मी तक्रारीचा पाढा वाचणार रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला। ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का? तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती। कालचा फोटो जर एकनाथ शिंदे साहेबांचा आणि अमित शहा साहेबांचा जर बघितला तर अमित शहा साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून माननीय एकनाथ शिंदे साहेब बसले होते। पण दिल्लीमध्ये राहुल गांधींनी जो वोट चोरीचा पिक्चर दाखवला त्याच्यामध्ये हे 6 नंबरच्या रांगेमध्ये बसले होते, याचा त्यांनी विचार करावा। माननीय एकनाथ शिंदे साहेब हे एनडीएतले प्रमुख नेते आहेत। त्यांना मोदी साहेब, अमित शहा साहेब जे आमचे प्रमुख नेते एनडीएतले आहेत हे स्वतःच्या बाजूला घेऊन बसतात, स्वतःच्या खुर्चीला खुर्ची लावून त्यांना बसवतात। पण काही लोकांना दुर्दैवानं शेवटच्या रांगेमध्ये बसून वोट चोरीचा पिक्चर बघावा लागतोय। एकनाथ शिंदे यांनी शहांसमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार कल्याण डोंबिवलीमधले शिवसेनेचे नेते पदाधिकारी फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण यांच्याकडून सुरू आहे। निवडणुकीत बंडखोरांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम चव्हाणांकडून होत असल्याची तक्रारही शिंदेंनी शहांकडे केल्याचं कळतं। महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं काम चव्हाणांकडून सुरू आहे। आगामी निवडणुकीत याचे परिणाम महायुतीवर होतील असं शिंदेंनी म्हटल्याची माहिती आहे। यावर अमित शहा शिंदेंना म्हणाले की महाराष्ट्रामधल्या घडामोडींकडे माझं लक्ष आहे। महाराष्ट्रामधील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत। तुम्ही एनडीएच्या घटक पक्षाचे प्रमुख आहात, त्यामुळे तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल असं आश्वासन अमित शहांकडनं शिंदेंना देण्यात आल्याचं कळतं। दरम्यान केंद्रीय नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी असल्याची माहिती आहे। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। शिंदेंच्या नाराजीनंतर सुद्धा केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशच्या पाठीशी आहे। राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र भाजपला दिल्यात। भाजपनं शिंदेंच्याच बालेकिल्ल्यामध्ये त्यांच्याच पक्षाचे नेते आणि 4 माजी नगरसेवक फोडल्यामुळे शिंदे नाराज झाले। त्यामुळेच शिंदेंनी थेट रवींद्र चव्हाणांच्या हायकमांडकडे धाव घेतली। तर महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस आहे हे भाजप नेते सुद्धा मान्य करतायत। मराठा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदेसाहेब अमित भाईंना भेटलेले आहेत। कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे। मला वाटतं कुठे काही फार ताणाताणी तशी नाही आहे, पण काय असेल तर मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील। देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल। आमच्यामध्ये अतिशय कोऑर्डिनेशन आहे। काही झालं असेल आपण कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रवास झाला तर झालंही असेल, पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही। दिल्लीश्वरांना गाठणे तर महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील त्यांना मंत्री बनवलं जातं, ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहांच्या कानावर घाला लागतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात। खरं तर सुरुवात उल्हासनगर पासून शिंदेंच्याच शिवसेनेनं केली। उल्हासनगरमध्ये भाजपचेच 5 माजी नगरसेवक
शिंदेंनी शिवसेनेमध्ये घेतले। त्याचाच बदला रवींद्र चव्हाणांनी डोंबिवलीमध्ये घेतला। मात्र त्यानंतर शिंदे शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ठरलं की महायुतीत अंतर्गत फोडाफोडी करायची नाही। तशा सूचनाही शिंदेंनी आपल्या नेत्यांना दिल्या, पण तरीही अंतर्गत फोडाफोडी काही थांबलेली नाही। हिंगोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपचे 2 उमेदवार फोडले आणि माघार घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तशाच घटना जामनेरमध्ये सुद्धा झाली। शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला। हिंगोलीमध्ये शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांनी भाजपचा उमेदवार पळवल्याची चर्चा आहे। हिंगोलीमध्ये वॉर्ड क्रमांक 16 मधून भाजपच्या उमेदवारानं माघार घेतली। भास्कर बांगर यांनी उमेदवारी मागे घेत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तर वॉर्ड क्रमांक 9 मधून विजय काळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। काल जो निर्णय झाला आपण सांगता तो निर्णय हिंगोलीसाठी सुद्धा लागू आहे, पण हिंगोलीत काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून त्यांचे पक्ष प्रवेश करण्याचा कार्यक्रम शिवसेनेनं सुरू केला आहे। त्याची तक्रार मुख्यमंत्र्याकडे आम्ही करणार आहोत। इकडे जळगावच्या जामनेर नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 महिला उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला। वॉर्ड क्रमांक 1 मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या मयुरी चव्हाण आणि वॉर्ड क्रमांक 13 मधून सोनावणे यांनी माघार घेतली। त्यामुळे भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांचं असं ठरलेलं आहे की एकमेकाचे कार्यकर्ते एकमेकाच्या पक्षात घेऊ नये, तरी सुद्धा हे होत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे। या अंतर्गत फोडाफोडीवरून एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये अमित शहांकडे तक्रार केली आणि शहांना लक्ष घालण्याची विनंती सुद्धा केली, पण शिंदेंचं त्यांचेच नेते ऐकत नाहीत असं दिसून येतं आणि शिंदेंच्या शिवसेनेनं फोडाफोडी केली की लगेच त्याचा बदला दुसऱ्या ठिकाणी घेतला जातोय। हिंगोली आणि जामनेरच्या बाबतीत तेच घडलंय। दिल्लीहून प्रमोद जगताप आणि हिंगोलीहून रमेश चेणकेंसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।